जिल्हा प्रशासन तसंच तालुका प्रशासनाकडून इंधन टंचाई नसल्याचं सांगितलं जात असलं तरी स्वयंपाकाचा गॅस मिळवण्याकरता नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते। मोर्शी शहरातील गॅस एजन्सीसमोर गॅस सिलेंडर मिळवण्याकरता सकाळपासून ग्राहकांच्या मोठमोठ्या रांगा असल्याचं दिसतंय। मोर्शी शहरात कुठल्याही प्रकारची गॅस टंचाई नसल्याचं तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आलं, मात्र तरीही नागरिकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागत असल्यानं गॅसधारक संतप्त झाले असल्याचं दिसतंय। किती वाजता आला तुम्ही आज सकाळी? सांगा बरं मला, चांगलं धरून बोला। किती वाजतापासून आले? कोण्या गावावरून आले? हिवर खेळून। किती जणी आल्या? तुम्ही कोण्या गावचे आहे? वरला। सांगा ना आपलं ज्या ज्या गावावरून आलं त्या गाव सांगा। हां हां 3 वाजतापासून येऊन बसले हो ना, धरून बोला। कोण्या गावले असता? मोर्शीले। किती वाजतापासून आहे? सकाळीच गाडी 6 वाजतापासून। 6 वाजतापासून। किती दिवस झाले सिलेंडर नाही भेटलं? 3 दिवस झाले। हो काय? वापस जावं लागलं त्याला 3 दिवस। हो काय? किती वाजतापासून आले तुम्ही इथं? आम्ही आलो 5:30 वाजतापासून। हो तरी काय? इथं आहे। हो किती दिवस झाले वापस चालले? 2 दिवस झाले। 3 वाजता येतो तर 7 वाजता बंद होऊन जाते। हो काय? सिलेंडर खतम होऊन जाते। तर किती वाजता उघडते? 9:30 साडेनऊ उघडते। हो काय? अजून लोक इथं पाहिजे हां 5 वाजता अजून लोक आहे। झोपले नाही, कामं धंदे टाकून। आपण ग्रामीण विभागात कामं धंदे टाकून याला कुठे वापस द्यावं लागते। ज्याचे नंबर आहे त्याला द्यायला पाहिजे। हो. पहिले कशा गाड्या पाठवल्या, आता कोणी पाठवून राहिले? तिकीटचे खर्च करून डबल याला बरोबर। काहीच नाही आता काय। तालुका पुरवठा अधिकारी यांनी या बाबीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं देखील नागरिक बोलताना दिसत आहेत। गॅस मागणीकरिता एजन्सीसमोर लागलेल्या रांगेत वृद्ध, महिला यांचा देखील समावेश असल्याचं दिसतंय। या बाबतीत पुरवठा विभागाचे अधिकारी लक्ष देऊन समस्येवर तोडगा काढण्यासाठी आवश्यकता आहे। मात्र जनमत लाईव्ह न्यूजच्या प्रतिनिधीनं अनेकदा या विषयावर चर्चा करण्याकरता पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता अधिकारीच कार्यालयात उपलब्ध नसतात। या सर्व बाबीकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन ग्राहकांना आवश्यक तो गॅस पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।